नमस्कार. तसेच सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण फेब्रुवारी 2026 यामधील संपूर्ण चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, अलीकडेच उत्तर प्रदेशातील कोणत्या पक्षी अभयारण्याला रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आले आहे? उत्तर आहे पाटणा पक्षी अभयारण्य. प्रश्न 2, 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्पमेळा कोठे सुरू झाला आहे? उत्तर आहे फरीदाबाद. प्रश्न 3, 10 दिवसीय सरस मेळा कोठे आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. प्रश्न 4, निपाह व्हायरसच्या धोक्यामुळे कोणत्या देशाने भारताकडून प्राणी उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली आहे? उत्तर आहे किर्गिझस्तान. प्रश्न 5, आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार आर्थिक वर्ष 2026साठी भारताचा वास्तविक GDP वृद्धी दर किती राहण्याचा अंदाज आहे? उत्तर आहे 7.4%. प्रश्न 6, मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 7, कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क म्हणून मान्यता मिळाली आहे? उत्तर आहे सेल. प्रश्न 8, 24 तासात 555 महिला व विद्यार्थिनींना सायकल वाटून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी केला? उत्तर आहे एन. चंद्राबाबू नायडू. प्रश्न 9, शून्य गरिबी पे फॉर ही मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 10, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन कोठे झाले? उत्तर आहे नवी मुंबई. प्रश्न 11, 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून कोणत्या राज्याने घोषित केले आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 12, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 महिला एकेरी विजेता कोण ठरली? उत्तर आहे एलेना रेबाकिना. प्रश्न 13, भारतीय तटरक्षक दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 1 फेब्रुवारी. प्रश्न 14, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुष एकेरी विजेता कोण? उत्तर आहे कार्लोस अल्कराज. प्रश्न 15, स्पेस एक्सला टक्कर देण्यासाठी कोणता देश अंतराळ आधारित AI डेटा सेंटर उभारणार आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न 16, भारतासोबत ग्रीन एनर्जी कॉरिडॉरसाठी $10 अब्ज गुंतवणूक करार कोणत्या देशाने केला? उत्तर आहे ओमान. प्रश्न 17, भारतातील सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 18, सौर ऊर्जेवर चालणारे व स्वतःहून चार्ज होणारे ऊर्जा उपकरण कोणत्या देशाने विकसित केले? उत्तर आहे भारत. प्रश्न 19, चक्र नावाचे सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या बँकेने सुरू केले? उत्तर भारतीय स्टेट बँक. प्रश्न 20, रुसोमा संत्रा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित झाला? उत्तर आहे नागालँड. प्रश्न 21, पॅनक्रियाटिक कॅन्सरवरील उपचार शोधल्याचा दावा कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी केला? उत्तर आहे स्पेन. प्रश्न 22, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोची 9वी राष्ट्रीय परिषद कुठे पार पडली? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 23, जागतिक पाणथळभूमी दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 2 फेब्रुवारी. प्रश्न 24, ईस्टर्न एअर कमांडच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे एअर मार्शल इंद्रपाल सिंह वालिया. प्रश्न 25, ऑर्किड फुलाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधली गेली? उत्तर आहे केरळ.
प्रश्न 26. नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रात 16.5% हिश्श्यासह भारताचे पॉवर हाऊस कोणते राज्य बनले आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 27. ग्लोबल बिग कॅट शिखर परिषद कोणता देश आयोजित करणार आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 28. भारतीय लष्कर व ITBP यांचा अग्निपरीक्षा संयुक्त सराव कोठे झाला? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न 29. युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य महाव्यवस्थापक कोण झाले? उत्तर आहे सर्वेश रंजन. प्रश्न 30. आदमपूर विमानतळाचे नाव बदलून श्री गुरु रविदास महाराज जी विमानतळ कोणत्या राज्यात करण्यात आले? उत्तर आहे पंजाब. प्रश्न 31. 68व्या ग्रॅमी अवॉर्डमध्ये मेडिटेशन अल्बमसाठी पहिला ग्रॅमी पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे दलाई लामा. प्रश्न 32. जर्मनीमध्ये झालेल्या 2026च्या FIDE फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कोणी विजय मिळवला? उत्तर आहे मॅग्नस कार्लसन. प्रश्न 33. जागतिक पर्यटन लवचिकता दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 17 फेब्रुवारी. प्रश्न 34. मार्च 2026मध्ये भारताच्या पहिल्या जैन चादर महोत्सवाचे यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे? प्रश्न 34. मार्च 2026मध्ये भारताच्या पहिल्या जैन चादर महोत्सवाचे यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे? उत्तर आहे जैसलमेर. प्रश्न 35. पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचे उद्घाटन कोणी केले? उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. प्रश्न 36. सरकारी नोकऱ्यांमध्ये जनजाती आणि आदिवासी समुदायांसाठी 3% आरक्षण कोणत्या राज्याने मंजूर केले? उत्तर आहे आसाम. प्रश्न 37. ऑनलाईन डेथ क्लेम सेटलमेंट पोर्टल कोणत्या बँकेने सुरू केले? उत्तर आहे इंडियन ओव्हरसीज बँक. प्रश्न 38. BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर आहे स्मृती मानधना. प्रश्न 39. बांगला युवा साथी योजना कोणत्या राज्यात सुरू झाली? उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 40. G4 देशांची बैठक कोठे पार पडली? उत्तर आहे म्युनिक, जर्मनीमध्ये. प्रश्न 41. चीनमधील टियानजिन येथे पुरुषांच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले? उत्तर आहे तेजस्विन शंकर. प्रश्न 42. सही और बोध या AI फ्रेमवर्कची घोषणा कोणी केली? उत्तर आहे JP नड्डा. प्रश्न 43. भारताच्या पहिल्या AI संचलित शालेय मॉडेलचे अनावरण कोणत्या राज्याने केले? उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 44. जगातील सर्वात मोठा R&D खर्च करणारा देश कोणता बनला? उत्तर आहे चीन. प्रश्न 45. देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट कोणत्या राज्याने सादर केले? उत्तर केरळ. प्रश्न 46. जागतिक मानववंशशास्त्र दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 19 फेब्रुवारी. प्रश्न 47. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवीन क्षेपणास्त्र सुविधेचे उद्घाटन कोठे केले? उत्तर आहे बेंगळुरू. प्रश्न 48. 5210 किलो वजनाचे पारद शिवलिंग कोठे स्थापित करण्यात आले? उत्तर आहे हरिद्वार. प्रश्न 49. 6वी नॅशनल रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिप कोठे सुरू झाली?
उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. प्रश्न 50. पेरू देशाचे राष्ट्राध्यक्ष जोस जेरी यांना पदावरून हटवण्यात आले ते कोणत्या देशाचे होते? उत्तर आहे पेरू. प्रश्न 51. 24 तासात AI जबाबदारी शपथ घेण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या देशाने केला? उत्तर आहे भारत. प्रश्न 52. भरती ओहोटीमुळे येणाऱ्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती घोषित करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. प्रश्न 53. भारताची पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कोठे सुरू झाली? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 54. भारत आणि कोणत्या देशाने फौजदारी बाबींमध्ये परस्पर कायदेशीर मदत करारावर सही केली? उत्तर आहे नेपाळ. प्रश्न 55. GW सौर ऊर्जा क्षमता गाठणारे राज्य कोणते? उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न 56. जागतिक सामाजिक न्याय दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 20 फेब्रुवारी. प्रश्न 57. भारताने पहिली हायस्पीड फेरी कोणत्या देशाला भेट दिली? उत्तर आहे मालदीव. प्रश्न 58. DRDOने ड्रॉप पॅराशूटची चाचणी कोठे केली? उत्तर चंदीगड. प्रश्न 59. लोसार उत्सव कोणत्या राज्यात साजरा झाला? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न 60. जगातील भूक निवारणासाठी 2 लाख टन तांदूळ कोणता देश पुरवणार आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 61. सर्वात मोठी लिथियम बॅटरी गिगा फॅक्टरी कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे? उत्तर आंध्र प्रदेश. प्रश्न 62. 20 फेब्रुवारी रोजी कोणत्या राज्यांचा स्थापना दिवस साजरा केला जातो? उत्तर अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम. प्रश्न 63. हॅलो कॅशबॅक क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेने लॉन्च केले? उत्तर IDFC फर्स्ट बँक. प्रश्न 64. कोपली हायड्रो प्रोजेक्ट कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे आसाम. प्रश्न 65. CEO ऑफ द इयर 2026 पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे सुबोध गुप्ता. प्रश्न 66. मिलन 2026 सरावाचे उद्घाटन कोणी केले? उत्तर आहे राजनाथ सिंग. प्रश्न 67. पूर्व सिक्कीममध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी भारतीय लष्कराने कोणती मोहीम राबवली? उत्तर आहे ऑपरेशन हिमराहत. प्रश्न 68. 350 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ऑस्ट्रेलियाची पहिली महिला क्रिकेटपटू कोण? उत्तर आहे एलिस पेरी. प्रश्न 69. बढ़ना है तो यहाँ जुड़ना है अभियान कोणी सुरू केले? उत्तर आहे राजनाथ सिंग. प्रश्न 70. वज्रप्रहार सराव भारत आणि कोणत्या देशात झाला? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 71. आसाम पोलीस बटालियनच्या 10व्या मुख्यालयाची पायाभरणी कोठे झाली? उत्तर आहे कामरूप आसाम. प्रश्न 72. भारत आणि कोणत्या देशाने टपाल क्षेत्रातील सहकार्यासाठी MOU केला? उत्तर आहे ब्राझील. प्रश्न 73. संविधानाच्या तामिळ आणि गुजराती आवृत्तीचे अनावरण कोणी केले? उत्तर आहे CP राधाकृष्णन. प्रश्न 74. सेंट झेवियर्स विद्यापीठ कोलकाता यांनी मानद D.Litt पदवी कोणाला दिली? उत्तर आहे शशी थरूर. प्रश्न 75. मेरी रसोई योजना कोणत्या राज्याने सुरू केली? उत्तर आहे पंजाब. प्रश्न 76. निफ्लिट भारतातील पहिले क्वांटम आणि AI विद्यापीठ कोठे स्थापन करणार आहे?
निलीट. उत्तर आहे अमरावती. प्रश्न 77. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पीकर ऑफ द नेसेट हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला? उत्तर आहे इस्रायल. प्रश्न 78. इस्रायलचे पंतप्रधान कोण आहेत? उत्तर आहे बेंजामिन नेतन्याहू. प्रश्न 79. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? उत्तर आहे सुमित्रा पवार. प्रश्न 80. मराठी भाषा गौरव दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 27 फेब्रुवारी. प्रश्न 81. धर्म गार्डियन युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला? उत्तर आहे भारत आणि जपान. प्रश्न 82. राष्ट्रपती भवनात सी. राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले ते कोण होते? उत्तर आहे सी. राजगोपालाचारी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. तर हे होते फेब्रुवारी 2026 मधील चालू घडामोडी या विषयावरील आधारित संपूर्ण प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.